अतिवृष्टीग्रस्त भागांचा मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून आढावा. पंचनामे तातडीने पूर्ण करून भरपाई प्रस्ताव पाठवा. दोषी अधिकारी ठेकेदारांवर कारवाईचे निर्देश. महाड विधानसभा मतदारसंघात जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे संत रोहिदास सभागृहात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी महाड प्रांत अधिकारी पोपट उमासे, महाड तहसीलदार महेश शितोळे, पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, महाड शहर तालुका एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, माणगावचे तहसीलदार तसेच महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, एसटी महामंडळ आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अतिवृष्टीमुळे बाधित नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याचे निर्देश मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषित सांडपाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतीचाही स्वतंत्र पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले. रस्ते तातडीने सुरू करण्याचे आदेश, दरडी कोसळणे, रस्ते खचणे, पूर परिस्थितीमुळे बंद पडलेले ग्रामीण रस्ते व राष्ट्रीय महामार्ग तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुले करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आल्या. अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी संबंधित अधिकारी सागावकर यांच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे तक्रार करून कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. महाड जलवाहिनी प्रकरणातही कारवाई. महाड शहराच्या पाणी पुरवठा जलवाहिनीच्या गाळ काढण्याच्या कामातील हलगर्जीपणाबाबत संबंधित ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा. बैठकीच्या प्रारंभी महाड, पोलादपूर व माणगावच्या तहसीलदारांनी तालुकानिहाय नुकसानीचा आढावा सादर केला. दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांमध्ये पालक अधिकारी व संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. कृषी नुकसानीचे पंचनामे सुरू. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाड तालुक्यात 59 हेक्टर क्षेत्रातील सुमारे 200 शेतकरी तर पोलादपूर तालुक्यात 2.32 हेक्टर क्षेत्रातील 152 शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू आहे. आंबा व काजू बागांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी बँक खात्याच्या केवायसी पूर्ण असणे आवश्यक असल्याने प्रशासनाने सांगितले. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी गावातील शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले. खाडीपट्ट्यातील शेती नुकसानीचा स्वतंत्र अहवाल, भरती अहोटी तसेच औद्योगिक सांडपाण्यामुळे खाडीपट्ट्यातील शेतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारींच्या गंभीर दखल घेत कृषी विभागामार्फत पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनसूर ताज यांनी औद्योगिक विकास महामंडळाकडून अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त भरपाई देण्याची मागणी केली. माजी सभापती सीताराम कदम यांनी पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून भरपाई देण्याची मागणी केली. दरडग्रस्त गावाचा निवारा शेड. दरडग्रस्त गावांमध्ये मंजूर निवारा शेडचे काम पुढील वर्षापर्यंत पूर्ण केले जाईल असे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले. तसेच आंबेत पूल बंद होण्यास कारणीभूत ठरलेल्या बार्ज मालकाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. स्मार्ट मीटर व एसटी सेवेबाबत निर्देश. महावितरण विभागाला स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच एसटी महामंडळाला ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करण्याबरोबरच निजामपूर, ताम्हाणी, पुणे आणि महाड, रत्नागिरी बससेवा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोकणातील शेतकऱ्यांसाठी विशेष भरपाईची मागणी करणार. बैठकीच्या शेवटी मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरणी केलेली रोपे अतिवृष्टीमुळे कुजून गेली. कोकणात दुबार पेरणीची शक्यता नसल्याने येथील शेतकऱ्यांना राज्यातील इतर भागामध्ये विशेष नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच 2021च्या महापुरानंतर सलग 3 वर्ष नद्यांमधील गाळ काढल्यामुळे यंदा 2021 इतकाच पाऊस होऊ नये, पूरपातळी कमी राहिली आणि नुकसानही कमी झाले असा दावा त्यांनी केला. याबाबत टीका करणाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. बैठकीचा समारोप प्रांत अधिकारी पोपट ओमासे यांनी आभार प्रदर्शनाने केला. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. आज आपण पाहिलं असाल की आमचे प्रांत अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, शिव आणि त्याचप्रमाणे आमचे जिल्हा परिषदेचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, नगरसेवक आणि काही सुजाण नागरिक यांची आजची ही बैठक होती. आमचं पोलीस डिपार्टमेंट होतं. आज जर आपण पाहिलं तर आम्ही जे काय पावसाळ्यामध्ये नुकसान झालं, जो मोठा पाऊस पडला ते, त्यानंतर जो काय आंबा काजूचं नुकसान झालं, मागच्या
मोहर न आला ते, त्यानंतर रस्त्यांची काय नादुरुस्ती आहे, एसट्या किती चालू आहेत आणि पाण्याच्या योजना काय नादुरुस्ती आहेत, शेतीचं किती नुकसान झालेलं आहे, ह्या सगळ्यांचा आजचा हा आढावा घेण्यात आलेला आहे. आणि त्याला आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी योग्य ती अशी उत्तरं दिलेली आहेत आणि तो आढावा घेऊन आम्ही त्या कॅबिनेट मध्ये जे का आम्हाला मदत पाहिजे सरकारची त्याची आम्ही मागणी करणार आहोत. योग्य निर्णय म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत, कारण निवारा शेड मंजूर आहे तर ते सुरू का नाही, तर काही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी जागेची अडचण झाली, पण त्या जागेच्या अडचणीवरती मात करून त्याही आम्ही आता सुरू करतोय. काही सुरू झालेले आहेत आणि काही पूर्ण करतोय की जेणेकरून यावेळेला फार मोठ्या दरडी घरांवरती नाही आल्या, दरडी जमिनी खचल्या, दरडी खाली उतरल्या, पण घरावरती कोणाचं नुकसान नाही झालं, मनुष्यहानी झालेली नाही. परंतु आम्हाला ती सावधानता म्हणून निवारा शेत आणि काही गावं आम्हाला शिफ्टिंग करायची आहेत. त्याचं कारण ती जरा येऊन थांबलेली आहे, घरामध्ये नाही आलेली आहे, परंतु ती आज ना उद्या येऊ शकते, करता आम्हाला ती गावं शिफ्ट करायची. पाहून गेली ती त्यांचा पाटबंधारे विभागाशी संबंध नाही म्हटलं बरोबर आहे. ती आमच्या नगरपालिकेची पाईपलाईन आहे आणि तिथल्या जे गाळ काढणारी काही 1-2 कंपन्या होत्या त्यांच्याकडनं ते झालेलं आहे, तर त्यांच्याकडनं आम्ही ती भरपाई करून घेण्याचा आता मी त्यांना आदेश आमच्या आरोग्य नागरिकांचा जास्त करून रोज सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांवर दिसला की ते विलंबाने येतात, तर त्यावर नक्की जे काय काय इथले आमचे डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांच्याकडनं थोडी ढिलाई झालेली आहे, नाही म्हणता येणार नाही आहे. त्याची दखल घेऊन आम्ही आमचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांना ते कळवणार आणि त्या अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसेल त्यांनी बदली करून